दरम्यान हिट अँड रन प्रकरणानंतर पुण्यात आता कारवाईचा धडाका सुरू झालेला आहे। पुणे शहरातील 17 बार आणि पब्सवर कारवाई करण्यात आलेली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे। 4 दिवसात एकूण 49 बार आणि पबचे परवाने हे रद्द करण्यात आलेले आहेत। नियम मोडणाऱ्या पब आणि बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होतीये। पुणे जिल्ह्यासह शहरात कारवाई करता राज्य उत्पादन शुल्क विभागाने 14 पथकं तयार केलेली आहेत। पुणे शहरातील 17 बार आणि पबवर आता कारवाईचा बडगा। 17 बार आणि पब्सवर कारवाईचा धडाका सुरू झालेला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केलेली आहे। 4 दिवसात एकूण 49 बार आणि पबचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, प्रकरण एक घडतं आणि त्यानंतर मात्र कारवाईचा हा धडाका। गेल्या 4 दिवसात एकूण 49 बार आणि पबचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। नियम मोडणाऱ्या सगळ्या पब्स आणि बारवर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा धडाका। नक्कीच काल आपण पाहिलं की बार, पब आणि हॉटेल चालक आहेत यांनी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढलेला होता आणि जी कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाते त्याचा निषेध त्यांनी केलेला होता। पण या सगळीकडे आपण पाहिलं तर प्रशासनाकडून जे जे पब आणि बार चालक नियमांची पायमल्ली करतात त्यांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। आतापर्यंत 49 जणांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। या आधी सुद्धा ही कारवाई करण्यात आली होती, पण पुण्याचे हिट अँड रन प्रकरण घडलं आणि जो अल्पवयीन मुलगा होता यांनी पब मध्ये जाऊन मद्यप्राशन केलेलं होतं आणि त्यानंतर या कारवाईला वेग आलेला पाहायला मिळतं आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे शहरातल्या जवळपास 49 पबवर पद्धतीची कारवाई केलेली आहे। यापुढेही जे जे पब आणि बार चालक नियमांची पायमल्ली करतील किंवा अल्पवयीन मुलांना मद्य देतील अशांवरती कारवाई केली जाईल असं सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। पण ही जी कारवाई केली जाते ही कारवाई फक्त फारच नव्हे तर यापुढे ही कारवाई अधिक जोमाने व्हावी आणि हे जे काही पब कल्चर पुणे शहरामध्ये सुरू झालेलं आहे ते आटोक्यात आणावं अशी मागणी सर्वसामान्य पुणेकरांची लागावी। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद। तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।